नमस्कार, सिद्धिका डिझायनर चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 32 छातीसाठी लागणारा बोटनेक ब्लाऊज व त्यासोबतच वन टक्स पद्धतीने कसा शिवायचा व त्याचे कटिंग पॉईंट्स काय आहेत, मेजरमेंट काय आहे व अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कसं शिवता येईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अतिशय साधी सोपी पद्धत वापरून आपण वन टक्सचा ब्लाऊज कट करणार आहोत. त्यासाठीचे मेजरमेंट पॉईंट आता आपण बघूया. सगळ्यात आधी लेंथ घेतलेली आहे 13 इंच, चेस्ट आहे 32, कंबर आहे 26, पुढचा गळा 4 इंच, पाठीमागचा गळा 3 इंच, बाही लांबी आहे 10.5 इंच, बाहीची रुंदी आहे 9 इंच आणि शोल्डर जो आहे तो आहे 13 इंच. सगळ्यात आधी इथे मी अर्धा इंच खालच्या बाजूने एक सरळ रेषा आखून घेतलेली आहे, जेणेकरून ब्लाऊजचं जे मेजरमेंट आहे ते एका व्यवस्थित रेषेत मिळेल. 13 इंच ब्लाऊजची उंची आहे, त्यामध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिनसाठी ॲड करणार आहोत. म्हणजे इथं आपण 14 इंचवर पॉईंट घेतलेला आहे. त्यानंतर आपण मुंडा खोली बघणार आहे. वन टक्सचा ब्लाऊज आहे, बोटनेक आहे, त्यामुळे इथं मी मुंडा खोली 7 इंचवर घेतलेली आहे. आता इथे वरच्या बाजूला आपण शोल्डरसाठीचं माप घेणार आहे. शोल्डर आहे 13 इंच, 13 इंचचा निम्मा घ्यायचा आहे 6.5 इंच व 6.5 इंचवर आपल्याला पॉईंट करायचा आहे. आता आपण मुंडा खोलीचं जे माप घेतलेलं होतं ती रेषा व शोल्डरची रेषा पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण इथं व्यवस्थित असा जो मुंडा खोलीचा बॉक्स होता तो बनवायचा आहे. मुंडा खोलीच्या रेषेवर आता आपण छातीचा जो माप आहे ते टाकणार आहे. तर इथं फॉर्म्युला वापरलेला आहे छातीचा 4था + 2 इंच व खालच्या बाजूला पण तेच माप आहे कमरेचं 4था + 2 इंच. छाती आपली 32 इंच होती, त्याचा जो 4था होता तो आला होता 8 इंच. त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन मिळवलेले होते, म्हणून छातीचं जे माप आहे ते 10 इंच आणि कमरेचा सेम फॉर्म्युला वापरून 8.5 इंचवर आपलं कमरेचं माप आलेलं आहे. आता हे जे क्रॉस पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत ते व्यवस्थित पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण मुंडा खोली कशी द्यायची हे बघणार आहे. हा पाठीमागचा भाग आपण आता इथे कट करत आहे. त्यासाठी इथं 1.5 इंचवर मी क्रॉस पॉईंट आखून घेतलेला आहे आणि एक हलक्या हाताने गोलाकार शेप देऊन आपल्याला पाठीमागील मुंड्याचा आकार ड्रॉ करायचा आहे. आता आपण इथे तो पार्ट कट करून घेतलेला आहे. आता आपण पाठीमागचा भागाचा वापर करून पुढील भागाचं कटिंग बघणार आहोत. त्यासाठी एक्स्ट्रा राहिलेलं म्हणजे जे अस्तर आहे त्यावर हा भाग व्यवस्थित ॲडजस्ट करायचा आहे आणि पूर्ण बाजूने समांतर असलेल्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. कुठेही एक्स्ट्रा मार्जिन आता इथं घ्यायचं नाही आहे आपल्याला. ॲज इट इज जसं बॅक पार्ट कट केलेलं आहे तसंच आपल्याला इथं फक्त ड्रॉ करायचं आहे. आता आपण वन टक्ससाठी जे मार्जिन आहे ते बघत आहे. 32 छाती आहे, त्यासाठी 1 इंचचा टक शिवला तरी खूप छान बसतो, म्हणून इथं मी 2 इंच वाढवून घेतलेले आहेत आणि खालच्या बाजूने अर्धा इंच पॉईंट वाढवलेला आहे फक्त. आता आपण पुढील बाजूचा जो मुंडा आहे त्याचा आकार काढून घेणार आहे. त्यासाठी या रेषा व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत व तिरपे 1 इंच मी इथं घेऊन थोडंसं हलक्या हाताने आतल्या बाजूला थोडीशी गोलाई द्यायची आहे आणि या ठिकाणी आपला पुढील मुंड्याचा आकारसुद्धा तयार होईल. पुढील बोटनेक गळ्यासाठी मी आडवे 4 व उभे 4 इंच असं मार्जिन घेतलेलं आहे. व्यवस्थितपणे इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि तिरपे 1.5 इंच किंवा 1 इंच घेऊन व्यवस्थित पुढील गळ्यासाठीची गोलाई तुम्हाला इथं द्यायची आहे. बॅक पार्टसाठी सुद्धा मी आडवे 4 इंच घेतलेले आहेत व उभे 3 इंच घेतलेले आहेत व इथं आपण तिरपे 1 इंच घेऊन आपल्याला बॅक पार्टसाठी व्यवस्थित गोलाई द्यायची आहे व तुमच्या आवडीप्रमाणे जो काही शेप असेल तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. इथं मी पाटील भागासाठी गोलाकार गळा घेत आहे. तर मी आडवे 3 इंच घेतलेले आहेत व खालच्या बाजूने पट्टीसुद्धा 3.5 इंचाचीच घेतलेली आहे. 3-3 इंचाचा हा व्यवस्थित बॉक्स बनवून घेऊन बॉक्सचे जे काटकोनमधले जे कोन येतात तिथं आपल्याला 1-1 इंच तिरपे घेऊन हलक्या हाताने गोलाई द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पाठीमागील भागाचा जो गोलाकार गळा आहे तो व्यवस्थितपणे इथं मिळेल. बाही कटिंग आता आपण इथं बघूया. इथं मी 4 फोल्डची घडी घेतलेली आहे
व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. आता आपलं बाहीचं माप आहे, उंची आहे 10.5 इंच. त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचे आहेत, म्हणजे 11.5 इंचावर आपला पॉईंट येईल. आलेल्या पॉईंटपासून आतल्या बाजूला म्हणजे खालच्या दिशेला पुन्हा 3 इंचावर आपल्याला मुंडाखुलीचा पॉईंट घ्यायचा आहे. व्यवस्थित रेषा सरळ करून घ्यायची आहे आणि या रेषेवर आणि आलेल्या पॉईंटवर असं क्रॉस पद्धतीने टेप धरून आपल्याला माप टाकायचं आहे. आता इथं छातीचा 1/4 अधिक 1 इंच येईल, म्हणजे आपल्या छातीचा 1/4 आला होता 8 इंच, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा ॲड करून 9 इंच केलेले आहेत. या 9 इंचच्या रेषेचे व्यवस्थित समान अंतरावर 3 भाग करायचे आणि पुढील व मागील बाहीचा आकार आपल्याला इथं द्यायचा आहे. खाली दंडघेराला 9 इंचचा आपला जो दंडघेरा आहे त्याचा निम्मा येतो 4.5 इंच. त्यामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचे आहेत, 5.5 आणि 6.5 इंच. पण मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन हा आकार व्यवस्थितपणे बनवला आहे. आणि इथं आपले तिन्ही पार्ट तयार आहेत. बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि स्लीव्ज. अस्तरची डबल फोल्ड घडी आपल्याला आपलं मेन फॅब्रिकची जी आहे ती डबल घडी आपल्याला इथं घ्यायची आहे. आणि जी बंद बाजू आहे तिथं आपल्याला मागील भाग ठेवायचा आहे आणि व्यवस्थितपणे हे पार्ट आपल्याला सेट करायचे आहेत. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.